आपल्यासोबत छावा संघटनेचे विजय घाडगे जोडले गेलेले आहेत। विजयजी, आपण मोठं आंदोलन केलं होतं कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी। राजीनामा तर घेतलेला नाहीये, मात्र त्यांना कृषी मंत्रीपदाऐवजी क्रीडा मंत्रीपद दिलेले आहे। आपण समाधानी आहात का यावर? नाही, समाधानी नाही, परंतु शेतकऱ्यांच्या पोरांचा हा विजय आम्ही समजतो। कारण शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडाकडून हल्ला झाला होता। अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्हाला मारहाण झाली होती। त्याच्या विरोधात महाराष्ट्रातला शेतकरी सगळा रस्त्यावर उतरला। संतापाची लाट राज्यामध्ये निर्माण झाली आणि राज्याच्या कृषी मंत्र्याला पद सोडावं लागलं। परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि छावा संघटनेची मागणी होती की कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। परंतु एवढ्या मोठ्या मेजॉरिटीने सरकार बसलंय, त्यांना वाटतं की आता आम्ही काही निर्णय घेतले तर काही कुणी काही करू शकणार नाही। त्यामुळे त्यांना क्रीडा मंत्रीपद दिले, आता तुमच्या माध्यमातून समजतंय मला। परंतु चुकीच्या पद्धतीचा हा निर्णय आहे। राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे जुने उपमुख्यमंत्री असतील, अजितदादांना सवाल आहे आमचा, दादा तुम्ही असे चुकीचे लोक किती दिवस सांभाळणार आहात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहेच अगोदर अनेक प्रकरणामध्ये, आणि आता ह्या प्रकरणात प्रचंड खालावलेली आहे तुमची प्रतिमा। त्याच्यामुळं राज्यातल्या जनतेचा तुमच्यावर जो विश्वास होता तो उडालेला आहे। तुम्ही शब्दाचे पक्के नाहीत हे काल आणि आज दिसून आले। जी, धन्यवाद विजयजी, आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।